मी आता निघालेली आहे घरी जाण्यासाठी. हॅलो गाईज, मी वैशू. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मी आज तुमच्यासोबत इव्हिनिंगचं रुटीन शेअर करणार आहे, जे की 4 वाजेपासून तुमच्यासोबत शेअर होणार आहे. तर रात्रीपर्यंत असेल, बहुतेक साधारणतः 8 वाजेपर्यंत मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्यामध्ये मी कामावरनं घरी आल्यानंतर मी काय करते, कशी ॲडजस्ट करते, कसं सगळं माझं होतं हे मी तुमच्यासोबत दाखवणार आहे. तेच तुम्ही घरी आल्यानंतर तुम्ही बघू शकता माझं किचन किती अस्ताव्यस्त झालेलं आहे व सकाळी आवरायला वेळ मिळत नाही. त्यानंतर मला हे सगळं घरी आल्यानंतरच आवरावं लागतं. त्यामुळं मी आता इथं ते करून घेणार आहे. त्याआधीच मी इथे मला आंघोळ करायची होती, कारण की कामावरून आल्यानंतर फ्रेश वाटत नाही. त्यामुळं मग आंघोळ केल्यानंतर एकदम प्रसन्न असं वाटतं. त्यामुळं मी इथे पाणी लावून घेणार आहे आणि आम्ही आंघोळीचे पाणी हे गॅसवरतीच तापवत असतो. म्हणून मग मी इथे गॅसवरती पाणी ठेवून दिलेलं आहे. मग तो पाणी तापतोय तोपर्यंत करायचं तर काय, म्हणून म्हटलं हा जो पसारा आहे इथं ओट्यावरती झालेला हा सर्व आवरून घेते आणि तोच मी आता इथे ठेवून घेत आहे. सगळ्या वस्तू सकाळच्या इकडं तिकडं पडलेल्या असतात, त्याच मी आता व्यवस्थित अशा रचून घेत आहे व जे काही भांडे धुवायचे असतील ते बेसिनमध्ये टाकून देणार आहे. डब्बा वगैरे सुद्धा मी आल्यानंतर लगेच काढून ठेवलेला आहे. धुवायचे सर्व भांडे मी बेसिनमध्ये टाकून देणार आहे व नंतर मग त्यांना धुवल तोपर्यंत साईडचं जे काही ठेवायचं असेल छोट्या मोठ्या गोष्टी त्या सर्व मी इथे आवरून घेत आहे. नंतर धीरजच थोडेसे जे काही सकाळचे भांडे होते ते धीरज धुवून गेलेला होता, पण ओट्यावरचे त्यांनी काही उचलले नव्हते. जेवढे बेसिनमध्ये असतील तेवढेच तो धुवून जात असतो, त्यामुळं तो ते धुवून गेलेला होता. तर तेच इथं मी आता रचून ठेवते आहे. त्याची सेकंड शिप आहे, त्यामुळं तो तेवढंफार काम माझं करून जातो व तेवढाच मला सपोर्टसुद्धा होतो व तेवढाच आरामसुद्धा मिळतो. आता एवढेच भांडे धुण्याचं माझं काम हे कमी झालेलं आहे. मी ते भांडे व्यवस्थित असे मांडणीत लावून घेत आहे. भांडे वगैरे लावून झाल्यानंतर मी इथे आता भांडे धुवून घेणार आहे. आज फर्स्ट टाईमच मी तुमच्यासोबत माझं इव्हिनिंग रुटीन शेअर करते. नाहीतर मॉर्निंग रुटीन किंवा मग नाईटचं रुटीन जे काय असतं कामावरून आल्यानंतर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. पण आज प्रॉपर मी इव्हिनिंग रुटीनचा हा व्लॉग ठरवूनच मग मी इथे केलेला आहे. त्यानंतर आता इथे भांडे मी धुवून घेत आहे. माझे भांडे धुवून होत आहे तोपर्यंत साईडला पाणीसुद्धा तापून होईल व आम्ही हीटर लावत नाही, कारण की हीटर लावल्यामुळं लाईट बिल जास्त येते. त्यामुळं आम्ही गॅसवरतीच पाणी हे तावत असतो. त्यानंतर माझे भांडे धुवून झालेले आहेत व वटा मी आता पूर्ण क्लीन करणार नाही आहे, फक्त वरच्यावरतीच क्लीन करून घेणार आहे. वायपरने फक्त जे काही पाणी वगैरे असेल किंवा कचरा असेल ते मी लोटून देणार आहे व नंतर मग रात्रीला मी हे सगळं क्लीन करेल. इथं भांडे धुईसपर्यंत माझं पाणीसुद्धा तापलं व मी लगेच इथं आता आंघोळ करून घेणार आहे. इथे माझी आंघोळसुद्धा आता झालेली आहे. त्यानंतर लगेच मी मॉइश्चरायझर लावून घेणार आहे, कारण की इकडं थंडी खूप आहे व त्वचा अशी कोरडी अशी वाटते मला, त्यामुळं मी ते लावून घेत आहे. मी फक्त तो क्रीमच लावत असते, बाकी पावडर वगैरे मी घरी असल्यानंतर मेकअप करत नाही, त्यामुळं फक्त क्रीम चेहऱ्याला ॲप्लाय करून घेते. त्यानंतर केस बांधलेलेच होते आले तेव्हापासून, तर ते थोडे मोकळे करून थोडेसे लूज असे बांधून घेत आहे आता. मी जास्त केस असे मोकळे सोडत नाही, कारण की केसांमध्ये खूप अशी गुंता होऊन जाते व नंतर ती मोडायला खूप त्रास होतो व तेवढा वेळसुद्धा नसतो. त्यामुळं मग मी इथे केस बांधूनच ठेवते. शक्यतो जास्त करून माझे बांधलेलेच असतात.
त्यानंतर तुम्ही बघू शकता बेडसुद्धा माझा असाच पडलेला होता, तर तो सुद्धा मी आता इथे आवरून घेत आहे. बेडशीट मी चेंज करणार नाही आहे, कारण की जास्त काही अशी खराब झालेली नाही आहे बेडशीट व घरी कोण येत नसल्यामुळं आम्ही दोघंच असतो, त्यामुळं सुद्धा जास्त अशी खराब होत नाही. म्हणून मग मी इथे तेच बेडशीट ठेवणार आहे. फक्त साईडने निघाली असेल तर तीच मी इथे आता पॅक करून देणार आहे, म्हणजे जेणेकरून ती परत जास्त चुरघडणार नाही. इथे माझा बेडसुद्धा आता करून तयार झालेला आहे. एक एक काम मी असं करत असते, जास्त लोड घेत नाही. त्यानंतर आधी मी अभ्यास करायला बसलेला. आता वाजले असतील सहसा 5-5:30 झाले असतील मला येऊन, आणि मी 4 वाजेपासून हा व्लॉग सुरू केला होता. तर मी लगेच आता अभ्यासाला बसत आहे. थोडंसं माझी रिव्हिजन पण झाली पाहिजे, म्हणून मी त्याला सुद्धा वेळ देते. प्रत्येक गृहिणी असो किंवा मुलगी असो किंवा त्यांचं नवीनच लग्न किंवा झालेलं नसो, त्यांनी त्यांचा अभ्यास हा सोडायला नको, कारण की गॅप गेल्यानंतर खूप जास्त असा प्रॉब्लेम होत असतो. व आपण काहीतरी वाचत राहिले, करत राहिले तर तेवढंच आपला ब्रेनसुद्धा चांगला राहतो व इतर गोष्टीमध्ये आपलं लक्ष जात नाही. त्यामुळं काहीतरी वाचत बसलेच पाहिजे. त्यानंतर मी लगेच इथं भात करायला ठेवून दिलेला आहे. मी एकच वाटीचा भात टाकलेला आहे व त्यात आता तेल टाकून घेते, जेणेकरून भात छान असा मोकळा होईल. मी घरी एकटी असल्यामुळं मी भाजी वगैरे बनवायचा लोड घेतलेला नाही आज. म्हटलं जाऊ दे, थोडंसं रिलॅक्स करू, व इथं भात टाकून दिलेला आहे व नंतर टी व्ही लावून दिलेला आहे व टी व्ही बघत बघत माझे बाकीचे कामंसुद्धा मी इथे करत आहे. त्यानंतर भात होतोय तोपर्यंत म्हटलं करावं तरी काय, तर आधी झाडू मारून घेतला, कारण की दिवा लावायचा सुद्धा वेळ होत होता. मग त्यामुळं मी आधी झाडू मारून घेते. माझं घर जसं आहे मी तसंच तुम्हाला दाखवत आहे व घरात खूप सारा माझा पसारा असतो, जो की आम्हाला आवरायला वेळ मिळत नाही. आम्ही दोघंच असतो, त्यामुळं घरात तिसरं कोण नाही व आम्हाला जॉब करून प्लस घरचं बघायचं, प्लस स्टडी वगैरे, प्लस प्लॉटवरती जायचं, तिथं आमचं बांधकाम चालू आहे घराचं, ते करायचं. एवढं सगळं करताच खूप आम्हाला उशीर होऊन जातो. जो काही तुम्ही मागं सामान बघताय किंवा एवढा सारा तुम्ही म्हणसाल व्लॉग बघून की असा कसा शूट करतीये, एवढं त्यात घाण दिसतीये वगैरे, तर ते आमचं प्लॉटवरचंच सामान आहे. तिथं सगळं मशिनी वगैरे, स्टाईल्स, जे काय तिथं लागतं कामाला ते सगळं तिथं आहे. त्यानंतर मी आता बाहेरचं सुद्धा झाडून घेणार आहे. इथे आता माझं झाडू मारून झालेलं आहे. तोपर्यंत माझा भात सुद्धा इथं होत आहे. तुम्ही बघू शकता छान असा भात माझा इथे झालेला आहे. मी थोडा वाफ यायला त्याला ठेवते, तोपर्यंत म्हटलं दिवा लावून घ्यावा.
म्हणून आधी दिवा लावण्याची सुद्धा वेळच झाली होती, म्हणून आधी दिवा लावून घेत आहे. दिवा वगैरे लावून झाल्यानंतर मी इथे लगेच जेवणाला घेत आहे. तर मी भात ताटामध्ये काढून घेतलेला आहे व तुम्ही जर साधा भात कसा खाते तर मी त्यावरती शेंगदाण्यांची चटणी टाकत आहे. ही चटणीची रेसिपी तुम्हाला मी माझ्या गावाकडे गेल्यानंतर नक्की शेअर करेल. जमलं तर मला नक्कीच शेअर करेल मी तुमच्यासोबत. आणि इथे मी आता मस्त माझं जेवण एन्जॉय करते. थँक्यू फॉर वॉचिंग. या चटणीवरती थोडं तेल घेऊन घ्यायचं आहे. ही आहे शेंगदाणा, लसूण आणि मिरचीची चटणी आहे. ही खराब होत नाही. आता इथे मी माझं जेवण एन्जॉय करते. थँक्यू फॉर वॉचिंग.